पूत अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होतं। नाही, ती मागणी त्यांनी केलेली आहे। ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी। आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागलाय आता तिचा, त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत। आणि ज्या दिवशी तपास डीवायएसपी कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते एसपींनी आणि एलसीबी आणि तिथले डीवायएसपी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 100% आकाचा संबंध आहे। ज्यांनी महादेव मुंडेंना मारलंय त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी, ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत। मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत। ते आरोपी पकडले पाहिजेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले, मी 100% त्या माऊली बरोबर आहे। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, या 15-16 नावांना सांगताय, ते नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली एकंदरीत? हे बघा, या नावांची एसपीला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये।